नमस्कार मंडळी. चला तर अप्पे पात्रामध्ये मुरमुरे टाकून कुठली रेसिपी बनवतोय त्यासाठी रेसिपी ना आवर्जून शेवटपर्यंत बघा. तर आज आहे ना घरामध्ये चिमलेल्या मुरमुऱ्यांपासून आज आपण एकदम नवीन आणि युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. आजवर तुम्ही या रेसिपीची कल्पनासुद्धा केली नसेल, इतकी जबरदस्त आणि सुपर टेस्टी रेसिपी आज आपण तयार करतोय. अवघ्या 5 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते. जास्तीचा वेळ नाही, फापड पसारा नाही, अगदी झटपट आणि टेस्टी तशीच नवीन रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर चला मुरमुऱ्यापासून काय बनवतोय हे मी तुम्हाला सांगते. तर पहा, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मुरमुरे आपल्याला घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. आता रवा जाड किंवा बारीक हे तुम्ही तुमच्या घरामध्ये असेल तो इथे वापरू शकता. त्यानंतर फ्रेश असं 2 चमचे दही घालून घेतलेलं आहे. जर इथे तुमच्याकडे दही नसेल ना, तर तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकता. पण लिंबाने हवी तशी टेस्ट येत नाही, त्यामुळे असेल तर दह्याचाच वापर करा. त्यानंतर इथे आपल्याला 1.5 वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी आहे ना थोडंसं कमी प्रमाणात घाला, लागल्यास तुम्ही पाणी नंतर घालू शकता. मिक्सरला हे छान असं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे वाटून घेतलेलं प्युरी जे आहे ना, ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे पहा, मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ही तयार करून घेतलेली प्युरी काढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता, खूप जर पातळ झालं ना तर तुमची रेसिपी चुकू शकते, त्यामुळे ना सुरुवातीला पाणी कमी प्रमाणात घाला. इथे जर तुम्हाला वाटलं की खूप घट्ट आहे तर मात्र तुम्ही पाणी घालू शकता. अशा पद्धतीचं आपलं बेटर आहे. तर चला आपण त्याला 10 मिनिटे झाकण ठेवून तसंच ठेवून देऊया. तोपर्यंत मिरची, टोमॅटो आणि कांदा, कोथिंबीर कट करून घेतली. इकडे 10 मिनिटं झालेली आहेत आणि छान असा रवासुद्धा भिजला गेला आहे आणि ह्या मिश्रणाला दाटसरपणासुद्धा आलेला आहे. तर अशा स्वरूपाचं आपलं मिश्रण असायला हवं. आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर कुठले दुसरे व्हेजिटेबल असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तसंच थोडासा चिमूटभर खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. सोड्याचं प्रमाण पहा, अगदी चिमूटभर घालायचं आहे बरं का. खूप प्रमाणात इथे आपल्याला सोडा वापरायचा नाही. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक केलेलं असल्यामुळे याला तुम्हाला जास्त फेटायची गरज नाही. शिवाय पदार्थ इतकं एकदम सोपा आहे, त्यामुळे जास्त वेळ फेटून घेण्याची सुद्धा गरज नाही. तर पहा, अगदी आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही. तर पहा, इथे ना मी अप्पे पात्रे ठेवून घेतलेलं आहे. आता ह्या अप्पे पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. अप्पे पात्रामध्ये कुठलाही पदार्थ करताना आहे ना तेल अगदी कमी लागतं, त्यामुळे ना मला बऱ्याच वेळेला अप्पे पात्रामधल्याच रेसिपी आवडतात, कारण त्यामध्ये तेलाचं प्रमाण अगदी कमी राहतं. तर पहा, थोडं थोडं तेल टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने अप्पे पात्र जे आहे ना ते ग्रीस करून घेतलेलं आहे. आता पहा, आपल्याला आहे ना सुरुवातीला अप्प्यामध्ये अप्पे टाकत असताना आहे ना साईडनीच हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही ना मध्ये जर टाकलं ना तर मध्ये जास्त प्रमाणात गॅसची हीट लागते आणि त्यामुळे मधला पदार्थ करपतो. त्यामुळे ना कधीही तुम्ही कुठलाही पदार्थ अप्पे पात्रात बनवत असताना हे साईडनीच मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. याच्यामुळे आपण जेव्हा लास्टला मध्ये टाकतो ना, त्यामुळे सगळं सारखा पदार्थ भाजला जातो. तर पहा, अशा पद्धतीने सगळ्या अप्पे पात्रांमध्ये हे अप्पे टाकून घेतलेले आहे. तर आज आपण रवा मुरमुरे मिक्स अप्पे मस्त कुरकुरीत आणि एकदम जाळीदार तयार होतात बरं का. तर पहा, व्हिडिओ सोडून न जाताना शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की किती सुंदर 5 मिनिटामध्ये तयार केलेले इन्स्टंट अप्पे किती जबरदस्त तयार होतात. आणि मुरमुऱ्यामुळे ना ह्या अप्प्यांना एक जाळी तशीच एक हलकासापणा येतो आणि खायला खरंच वेगळी टेस्ट लागते. जसे की रव्याचे ना थोडेसे हलके होत नाहीत, थोडेसे असे म्हणजे जाडसर होतात किंवा आतमधून जाळी पडत नाही. पण मुरमुऱ्यामुळे ना ह्या अप्प्यांना इतकी सुंदर जाळी पडते ना, त्यामुळेच तुम्हाला म्हटलं नवीन आहे, त्यामुळे एकदा शेवटपर्यंत नक्की बघा. झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे हे अप्पे आपल्याला चांगले वाफवून घ्यायचे आहे. इथे पहा, अप्पे छान असे वाफवले गेलेले आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता, बनवायला तर अगदी सोपे आहेत. खालच्या साईडने भाजलेत ना तर त्याला अजिबात चिकटपणा राहिलेला नाही. एकदम छान आणि कुरकुरीत अप्पे आपले टम्म फुगलेले आहेत. तर टम्म गुबगुबीत अप्पे आपले इथे तयार झालेले आहेत आणि
आणखीन एक सांगायचं, मुरमुऱ्यामुळे ना ह्या आप्यांना कुरकुरीतपणा खूप छान येतो. आणि पहा, बऱ्याच वेळेला आपल्याला आहे ना लिचपिचीत पदार्थ खाण्यापेक्षा कुरकुरीत पदार्थ खायला जास्त आवडतो. तुम्हाला सुद्धा असंच असेल. तर चला, हे कुरकुरीत आप्पे आपले ना आता खालच्या साईडने सुद्धा आपण भाजून घेऊया. सर्व आप्पे आपण अशा पद्धतीने पलटवून घेणार आहोत, जेणेकरून त्याची खालची साईडसुद्धा व्यवस्थित भाजल्या जाईल. तर तुम्ही पाहू शकता, आपण सगळ्यात मागूनमध्ये मिश्रण टाकले तरीसुद्धा त्याला कलर छान आलेला आहे. पण तेच जर तुम्ही सगळ्यात आधीमध्ये टाकला असतं ना, तर मग मात्र त्याचा डार्क कलर झाला असता किंवा करपले असते. तर पहा, सर्व आप्पे पलटवून झाल्यानंतर अगदी थेंब थेंब तेल याच्या खाली आपल्याला थोडं थोडं सोडून घ्यायचं आहे. अगदी पोहे खायचा अर्धा चमचा किंवा त्या पाव चमचा इतकंच तेल आपल्याला इथे सोडून घ्यायचं आहे. तर पहा, इथे आप्याखाली तेल सोडून घेतलेलं आहे, जेणेकरून ते खमंग आणि खालच्या साईडने सुद्धा कुरकुरीत भाजल्या जातील. आता अगदी 5 मिनिटे हे आप्पे खालच्या साईडने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. इथे पहा, गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवलेली आहे. कारण गॅस जर खूप फास्ट केला ना, तर मग ते करपू शकतात साईडने. त्यामुळे ना ही प्रोसेस करत असताना किंवा जे आप्पे आहेत ना ते भाजत असताना ह्या स्टेजला आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे. इथे पहा, छान आणि सुरेख असे आप्पे तयार झालेले आहेत. पाहू शकता, इन्स्टंट आप्पे बनवले पण किती सुरेख आणि सुंदर असे आप्पे झालेले आहेत. विशेष करून आपण यामध्ये मुरमुरे घातल्यामुळे ह्या आप्यांना आहे ना वास इतका सुंदर येत आहे. तसंच आपण यामध्ये फ्रेश असं दहीसुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे ना यासोबत कुठल्याही चटणीची तुम्हाला गरज लागणार नाही. तुम्ही हे आप्पे असे खाल्ले ना तरीसुद्धा खूपच सुरेख लागतात. शिवाय तुम्हाला जर चटणीसोबत खायला आवडत असतील ना, तर जी बी कुठली तुम्हाला चटणी आवडते ना, ती चटणी तुम्ही यासोबत बनवून खाऊ शकता. शिवाय तुम्हाला जर चटणीशिवाय सॉससोबत खायला आवडत असतील ना, तर सॉससोबत सुद्धा अप्रतिम असे लागतात. तर चला, मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तर कसे झालेत हे आप्पे ना कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. तर चला, मस्त असे आपले आप्पे तर तयार झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट करायला विसरू नका. तसंच व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना, तर व्हिडिओला लाईक तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर इथे आपण एक कप्पा तोडून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता, आतमधून असला पांढरा शुभ्र आणि मस्त झालेला आहे ना, खूपच लगे पाहता क्षणी असं तोंडाला पाणी येईल असं मस्त अशी आप्पेची रेसिपी तयार झालेली आहे. तर चला, रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.